श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळी उठल्यानंतर पहिलं स्वामींचं नामस्मरण केलं ना की दिवस अगदी किती छान जातो, हो ना. तर स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्यानंतर रोजच्या कामांना सुरुवात केली. रविवार असो किंवा सोमवार असो, घरच्या स्त्रीला कधीच आराम करायला मिळत नाही, हे मात्र तेवढंच खरं. सकाळी उठून पटापट कामे आटपायची होती आणि आज मला जायचं होतं एका क्लासवर, 10वीचे क्लास घेण्यासाठी. सकाळची कामं आटपत असताना स्नोकडे आणि गोल्डीकडे पण मध्ये मध्ये लक्ष द्यावे लागते. आज मी केली होती मसूरची भाजी, जी की माझ्या अर्थाला फार आवडते. प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलासाठी काहीतरी छान करावं आणि त्याला आवडेल ते करावं. त्यामुळेच आज मसूरची भाजी केली होती. आता सकाळची थंडी एवढी पडली ना की उठायला सुद्धा होत नाही आणि रविवारचा सुद्धा अर्थाचा क्लास 9 वाजता असतो. त्यामुळे त्याला उठवलं आणि बाकीची मग स्वयंपाकाची तयारी वगैरे मी करत होती. तर नाश्त्यासाठी इथे रवा घेतला होता आणि उपमा करण्याचा बेत होता आजचा. भाजी करून मी बाजूला ठेवून दिली आणि उपमा बनवून घेतला. पण उपम्यावर शेव असेल ना वरून स्प्रेड केलेली, तर खूप सुंदर लागतो उपमा खायलासुद्धा. मग काय, मोबाईल हातात घेतला, खाली जायला वेळ नव्हता, झेप्टोवरून शेवसुद्धा मागवली आणि मस्त पोटभर असा नाश्ता पहिल्यांदा करून घेतला. कारण दररोजच्या कामामधून अजिबातसुद्धा वेळ भेटत नाही नाश्ता करायला. इथे अर्थची तयारी झाली होती आणि अर्थ क्लासला निघाला होता. आणि गोल्डीचं आणि स्नोचं सकाळचं भांडण, नाहीतर सारखं दोघांना एकमेकांना मारणं, हे चालूच होतं. मी मात्र मस्तपैकी नाश्ता करून घेतला. पाहू शकता, शेव टाकली ना की खूप सुंदर लागतो उपमा. तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून पहा. नाश्ता झाल्यावर मी माझी तयारी केली आणि गोल्डीला आणि स्नोला बाय बोलायला गेली. तर स्नो झोपली होती, पण दोघांनाही सांगितल्याशिवाय मी कधीच घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे स्नोलासुद्धा सांगितलं मी क्लासला चाललेली आहे आणि गोल्डीलासुद्धा सांगितलं. अशा प्रकारे 10:30पर्यंतचा वेळ माझा कसा संपला तेच मला समजलं नाही. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.